राज्यात दलितावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढ झालेले असतानाच साताऱ्यातही सवर्ण डॉक्टर कुटुंबाने तब्बल 5 वर्षानंतर जावयास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ भिसे आणि पदाधिकाऱ्यांनी जनआक्रोश महामोर्चाच्या द्वारे सरकारला जाब विचारला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जनआक्रोश महामोर्चाला सुरुवात करण्यात आली। कमानी हौद देवी चौक मार्गे 501 पाटी ते पोलीस मुख्यालय पोय नाका छत्रपतींना हार घालून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली। बंदोबस्तातील पोलीस फौजपाट्यात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले। जनआक्रोश महामोर्चात सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, बाबू वायदंडे, अजहर मनेर, ऋषिकेश गायकवाड, गणेश वाघमारे, सचिन कांबळे, मुझफ्फर सय्यद, ऋतुराज चांदणे, सिद्धार्थ वायदंडे, सुंदर ओवाळ, सन्नी काटे, ओबीसी संघटनेचे भरत लोकरे, दयानंद नागटिळक, राजू शेख, सुभाष मदने, अमन मुलानी, दीपक दडचिरे, अनिल बडेकर यांनी सहभाग नोंदवला। माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते संजय गाडे तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाध्यक्ष माननीय गणेश भाऊ भिसे यांनी महामोर्चाचे नेतृत्व केल्याने नियोजनात बबनदादा करडे, शशिकांत गंगावणे, मेजर रवींद्र वायदंडे, दत्तात्रय सावंत, संदीप बाबा कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा सक्ते, युवती आघाडी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पायल गाडे, गणेश माने, प्रशांत कीर्तिकुडाव, दादा सातपुते, शशिकांत खरात, दीपक चव्हाण, सतीश कांबळे, हाजी पालकर, लक्ष्मी कांबळे, माया कांबळे, अब्दुल मेमन, सादिक शेख, आदिक इंगळे, संभाजी आवळे, अतुल कांबळे, अजय कांबळे, आदिकराव सोनवणे, किरण बोबाटे, अजय पुलावळे, नलिनी गाडगे, सुचित्रा कडाळे, रोहिणी माने, चंद्रकला कांबळे, प्रतिभा माने यांनी परिश्रम घेतले। रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय लहुजी। आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं आमचे ज्येष्ठ नेते संजय तात्या गाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण राज्यातील दलित अत्याचार विरोधी
जन आक्रोश मोर्चा आपण सर्वांनी आयोजित केला होता. या मोर्चामध्ये आपल्याला सातारा शहरामधील सामाजिक संघटनांनी, राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. आमचे ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे साहेब, त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे नेते सादिकबाई शेख, आझरबाई मनेर, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष नगरसेवक विजय तात्या बोडेकर, सामाजिक कार्यकर्ते बाबू वायदंडे आणि एकूणच अतुल बिशेचा सर्व मित्रपरिवार, या सर्वांनी अतिशय तन मन धन अर्पण करून हा मोर्चा आजचा यशस्वी केलेला आहे. मोर्चा हा यशस्वी ज्या मुद्द्यासाठी करायचा होता तो मुद्दा आपल्या सर्वांच्या समोर आपण सातारा जिल्हाधिकारी माननीय संतोष पाटील साहेब यांच्यासमोर अतिशय विस्तारपूर्वक आपल्या सर्वांच्या समोर आपण चर्चा केलेली आहे. त्यामध्ये अतुल बिशेच्या आत्महत्यास प्रवृत्त केलेल्या FIRच्या संदर्भानं 5 आरोपी अटक केलेले आहेत. 3 आरोपी अटक करायचे राहिलेले आहेत. या संदर्भानं तात्काळ या 3 आरोपींना अटक करण्यासाठी यंत्रणा आजच्या आज सज्ज होऊन येत्या 1 ते 2 दिवसामध्ये ते आरोपी अटक होतील अशा पद्धतीचा शब्द आपल्याला मिळालेला आहे. आरोपी जर अटक झाले नाहीत तर त्यांची जी काही स्थावर जंगम मालमत्ता आहे, या स्थावर जंगम मालमत्तेला टाच आणून त्यांची प्रॉपर्टी अटॅच करण्याचं शब्दसुद्धा माननीय संतोष पाटील साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर असणारी पीडितांना मिळणारी आर्थिक लाभाची जी तरतूद आहे, ती तरतूद आज किंवा उद्याच्याला आपल्या अतुल बिशेंच्या कुटुंबियांच्या खात्यावर तात्काळ जाईल. त्या संदर्भात सहाय्यक समाज कल्याण आयुक्त जाधव साहेब यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे. त्यांनीसुद्धा त्यास आज संमती दर्शवून आज ते उद्या त्यांच्या खात्यावर ते जमा होतील. त्याचबरोबर अतुल बिशेचं कुटुंब जे अस्थिर झालेलं आहे, कारण अतुल बिशे हा कर्ता पुरुष होता आणि त्यामुळं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा तर डोंगर कोसळलेला आहे, परंतु आर्थिक संकटाला सुद्धा त्यांना सामोरं जावं लागत आहे. तर याच्या माध्यमातून आपण सरकारला सांगितलेलं आहे की त्यांच्या कुटुंबियाच्या वारसांना सरकारी नोकरीमध्ये, सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं. तो सुद्धा प्रस्ताव हा शासनाच्या मार्फत दाखल होतो आहे. 26 जानेवारीपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना नोकरी लागण्यासंदर्भामध्ये आम्ही स्वतः संजय गाडे साहेब असतील, मी असेल, आपली सर्व टीम असेल, ही सर्व सातत्यानं पाठपुरावा करेल आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही निश्चितपणे कटिबद्ध असणार आहे. त्याचबरोबर त्याच्या पलीकडे ज्या काही मुद्दे आपण मांडलेले आहेत की तोकडी मदत जी अतुल बिशेच्या कुटुंबियाला मिळते, त्याच्या पलीकडे जाऊन 50 लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला मिळालं पाहिजे, त्यासाठीचा सुद्धा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे ते पाठवणार आहेत. त्या संदर्भानं सुद्धा आम्ही पाठपुरावा निश्चितपणे करू आणि त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये मदत कशा पद्धतीने मिळेल त्यासाठी सुद्धा आम्ही संघर्ष निश्चितपणे करणार आहे. हा जो खटला आहे, हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालला पाहिजे. जे दोषी आहेत त्या अटी दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी फास्ट ट्रॅकवर खटला दाखला करण्यासंदर्भामध्ये सहाय्यक समाज कल्याण आयुक्त माननीय संतोष पाटील साहेब यांच्याबरोबर सातत्यानं बोलून हा खटला फास्ट ट्रॅकवर कसा चालेल यासाठीचं नियोजन आमच्याकडून होईल. त्याचबरोबर पीडित कुटुंबियांना ही खऱ्या अर्थानं कायद्यानुसारच FIR दाखल झाल्या 24 तासामध्ये इथल्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांना भेट दिली पाहिजे, इथल्या पोलीस अधीक्षकांनी भेट दिली पाहिजे, इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली पाहिजे, असा कायदा आहे. परंतु आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कायदा फाटावर मारण्याची सवय लागलेली आहे. परंतु आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून असा जर कायदा कोण फाट्यावर मारणार असेल तर त्याची निश्चितपणे खुर्ची ओढून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आम्ही त्यांना आठवण करून दिलेली आहे की तुम्ही त्या पीडिताच्या कुटुंबियांना भेट द्या, त्यांचं सांत्वन करा, त्यांना शासनाच्या मार्फत ज्या ज्या तरतुदीनुसार त्यांना न्याय मिळणार त्या तरतुदी तुम्ही त्यांना सांगा आणि एक जिल्ह्याला एक चांगला मेसेज द्या की या सातारा जिल्ह्यामध्ये येत्या काळामध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार कोणत्याही प्रकारची ॲट्रॉसिटी दाखल होणार नाही. त्यासाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी
स्वतः पोलीस अधीक्षकांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि ह्याची सुरुवात हे अतुल बेसेच्या कुटुंबियांकडून झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आपण सर्वजण या ठिकाणी अतुल बेसेच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला, त्याबद्दल मी आपलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून संजय दादा गाडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. आणि आपली ही जी लढाई आहे, ही लढाई फक्त अतुल बेसेला न्याय देणं एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर आपल्या बहुजन समाजामध्ये, SC ST समाजामध्ये अशा प्रकारचे अन्याय होऊच नये, अत्याचार होऊच नये म्हणूनची जी लढाई आहे, या लढाईमध्ये आपण सर्वांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशा पद्धतीची विनंती सुद्धा करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.